दरम्यान छत्तीसगडमध्ये एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। छत्तीसगडमध्ये 23 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। एकाच दिवसात 23 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। नक्षलवाद्यांमध्ये 14 पुरुष आणि 9 महिलांचा सहभाग आहे। 3 नक्षलवादी जोडप्यांनीही आत्मसमर्पण केलंय। अनेक नक्षलवाद्यांवर लाखोंचं बक्षीस असल्याचं समजतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। छत्तीसगडमध्ये 23 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। एकाच दिवसात 23 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण झालंय। मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। मनीष, काय अपडेट्स? सौरभ, 10 नक्षली आणि म्हणजे एकूण 23 नक्षल्यांनी छत्तीसगडमध्ये सुकमा येथे आत्मसमर्पण केलेलं आहे। पीएलजी बटालियनमध्ये सक्रिय असलेल्या 8 कट्टर नक्षलवाद्यांनी आणि इतर भागातील सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। आणि आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यामध्ये डीव्हीएमचा 1, पीसीसीएमचा 6 आणि एससीएमचे 4 आणि एकूण 12 पक्ष सदस्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे। सर्वात जास्त संख्या म्हणजे आता हे चकमक झाल्यानंतर ही सर्वात मोठी संख्या आहे आत्मसमर्पण करणाऱ्यांची। कारण की आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 9 महिलांसह 14 पुरुष नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। महत्वाचा विषय म्हणजे छत्तीसगड सरकारचं छत्तीसगड नक्षलवादी आत्मसमर्पण पुनर्वसन धोरण आणि नियाद नेल्लानार या योजने अंतर्गत प्रभावाखाली आणि अंतर्गत भागात सतत नवीन सुरक्षा छावण्या उभारून पोलिसांनी वाढत्या प्रभावाखाली आत्मसमर्पण करण्यात आलेलं आहे। आणि महत्वाचा विषय म्हणजे जिल्हा दल, डीआरजी सुकमा, विशा सुकमा, रेंज फील्ड आणि ही जी टीम आहे सुकमा जगदलपूर मधल्या तिथून टीममुळे आणि बटालियन आणि कोब्रा 208 बटालियनच्या गुप्तचर शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याकरिता प्रोत्साहन करण्यात विशेष भूमिका बजावलेली आहे। सौरभ।